Hello student, we have already learned the poem A Teenager Prayer. Now we are going to solve the exercise. Open your book, page number 3. First question is, what is the age group of the speaker in the poem? या कवितेमध्ये जो काही स्पीकर आहे त्याचं वय किती? तर त्याचा आन्सर बघा. द एज ग्रुप ऑफ स्पीकर इज बिटवीन 13 to 19 इयर्स. म्हणजे ह्या कवितेमध्ये जो काही स्पीकर आहे तो टीनेजर आहे, मग त्याचं वय 13 ते 19च्या दरम्यान आहे. हे त्याचं उत्तर आपण लिखाण करायला हवं. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक? स्पीकरला कुठला निर्णय घ्यायचा आहे, डिसिजन घ्यायचा आहे? द स्पीकर हॅज टू टेक 2 डिसिजन्स. स्पीकरला 2 डिसिजन घेता येतील. एक म्हणजे टू चूज द रोड ऑफ लाईफ विच विल लीड टू ग्रेट सक्सेस. जो मार्ग यशाकडे जातो तो एक निवडता येईल, किंवा टू ट्रॅव्हल द डार्कन रोड दॅट विल लीड टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा जो रस्ता अधोगतीकडे जातो, अपयशाकडे जातो, तो त्याला निवडता येईल. हे 2 मार्ग त्याच्या पुढे आहे. त्याने कुठला मार्ग निवडायचा हे त्याच्यावरती अवलंबून आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज इच न्यू डे फेच? प्रत्येक नवीन दिवस कसा असतो आहे? इच न्यू डे फेचेस न्यू बिगिनिंग्स इन विच द पोएट हॅज टू टेक डिसिजन. प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात ही नव्याने होत असते आणि त्या नव्या दिवसात कवीला रोज नवीन निर्णय घ्यायचे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन? मोहाला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे एखाद्याने? ड्युरिंग टेम्पटेशन वन मस्ट से नो अँड ट्राय टू अवॉइड इट अँड प्रे टू गॉड टू गिव्ह हिम ऑर हर द करेज टू गेट अप अँड गो फॉरवर्ड. तर ड्युरिंग द टेम्पटेशन म्हणजे जेव्हा मोहाचे क्षण येतील त्यावेळी आपण त्याला नाही म्हणण्याची ताकद परमेश्वराने दिली पाहिजे. त्यासाठी गॉडकडे आपण प्रार्थना केली पाहिजे की मला धैर्य दे, की मी ज्यावेळी मला टेम्पटेशन येईल, मोह येईल, त्यावेळी मला नाही म्हणण्याची तू ताकद दे. अशा पद्धतीने याचं नेक्स्ट क्वेश्चनचं आपल्याला आन्सर लिखाण करता येईल. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स? त्याचं जेव्हा टीनेजर एज संपलेले असेल त्यावेळी कवीला काय इच्छा व्यक्त करतोय? ॲट द एंड ऑफ टीन्स द पोएट विश टू सी द लाईफ विच इज लिव्ड ॲट इज बेस्ट. जेव्हा त्याचं टीनेजर संपलेलं असेल त्यावेळी कवीला आपलं जीवन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण घालवलं हे त्याला बघायला आवडेल. नेक्स्ट, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू विथ यू वॉकिंग मेंटेन हिज बॉडी? कवीला आपलं शरीर आणि मनासंबंधी काय इच्छा व्यक्त करतो? द पोएट विशेस टू मेंटेन अ क्लिअर अँड फिट बॉडी. कवी अशी प्रार्थना करतो की माझं मन आणि बॉडी हे फिट असणं गरजेचं आहे. कशासाठी? दॅट इज फ्री फ्रॉम एनी टेम्पटेशन. आणि त्या माझ्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये कुठले टेम्पटेशन नसावे. का नसावे? बिकॉज टेम्पटेशन कम्स इन द वे व्हेन द पोएट ग्रोज अप. जेव्हा टेम्पटेशन म्हणजे मोह, जेव्हा मोह येतील शरीरामध्ये तर त्यावेळी कवीला प्रगती करता येणार नाही. त्यासाठी कवीला आपलं मन हे पवित्र ठेवायचं आहे. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ? जीवनात आपल्यासोबत कोणाची कंपनी असावी असं कवीला वाटतं आहे. द पोएट विशेस फॉर लॉर्ड्स कंपनी इन द वॉक ऑफ लाईफ. जीवनात आपल्यासोबत देवाची कंपनी असावी, सहवास असावा असं कवीला कायम वाटत असतंय. पेज नंबर 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. ए, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे. न्यू बिगिनिंग्स, न्यू एंडिंग. त्याचा आन्सर न्यू बिगिनिंग. बी, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड टू डॅश डॅश. ग्रेट डिस्ट्रेस, ग्रेट सक्सेस. त्याचा आन्सर ग्रेट सक्सेस. सी, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. त्याचा आन्सर राईट. डी, द पोएट वॉन्ट टू सी व्हॉट इज टीनेजर इयर हॅव बीन डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. त्याचा आन्सर बेस्ट. सेकंड, फाईंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. आपल्याला कवितेतून यमक जुळणारे शब्द आपण लिखाण करायचे आहेत. पहिल्या टांजामध्ये बघा, वे, डे एक आपण जोडी लिखाण करू शकतो रायमिंग वर्डची.
सेकंड आपण लिखाण करू शकतो सी मी. थर्ड टांजामध्ये आपण वे डे अशा पद्धतीने ह्या रायमिंग शब्द आपण उत्तरामध्ये लिखाण करू शकतोय. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स हे दोघी प्रश्न सेपरेट असतात, हे आधी आपण पहिल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. वरती आपण रायमिंग वर्ड्स कसे शोधायचे हे आपण बघितले. आता रायमिंग स्कीम संबंधी आपण माहिती बघतो आहोत. रायमिंग स्कीम लिहित असताना आपल्याला जे काही पोएम आहेत त्या पोएमच्या पहिल्या ओळीपासून आपण ABCDने क्रमांक द्यायचा आहे. हा क्रमांक देत असताना शेवटचं लेटर आणि उच्चार यांच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. लेटर आणि उच्चार, विशेषतः उच्चाराकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. उच्चार जर मॅच होत असेल तर आपण सारखे लेटर आपण लिखाण करायचे असतात. उदाहरण बघितलं तर जास्त तुम्हाला लक्षात येईल. बघा, पहिला टांजा बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. पहिल्या ओळीतील जे काही शेवटचा शब्द आहे बिगिनिंग्स, त्याच्या शेवटी काय आलेला एस. परंतु रायमिंग स्कीम लिहित असताना आपण जी काही लाईन असेल पहिली तिला आपण ए म्हणणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी लाईन बघा, डिसिजन आय मस्ट मेक. इथं मेकच्या शेवटी ई आलेलं आहे, म्हणजे लेटर सेपरेट आलेलं आहे, त्यासाठी त्याला बी म्हणायचं. वरती ए बी. आता तिसरी लाईन बघा, आय एम द ओनली वन टू चूज. इथं चूजच्या शेवटी ई आलेलं आहे, परंतु मेक आणि चूज यांचा उच्चार जर बघितला, जरी शेवटचं लेटर ई असेल तरी त्यांचा मॅच होत नाही. बघा, मेक क काय उच्चारतो क, आणि चूज ज. त्यासाठी याला पुन्हा आपण सी म्हणू शकतोय. आणि चौथी लाईन, द रोड दॅट आय विल टेक आणि मेक. बघा, इथं उच्चार जुळतो आपण, मेक क, टेक क. त्यासाठी याला आपण बी म्हणू शकतो. म्हणजे पहिल्या बिगिनिंगला ए, नंतर मेकला बी, चूजला सी, पुन्हा टेकला आपण बी म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण पहिल्या टांजाची जी काही रायमिंग स्कीम आहे ती आपण ABCB. तसंच आपण दुसऱ्या टांजाचं बघूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. पुन्हा एने सुरुवात करायची. नवीन टांजा पुन्हा ABCने सुरुवात करायची असते. पुन्हा ए लिखाण केला, लाईफ शब्द आलेला आहे, शेवटी ई लेटर आलेलं आहे. त्याच्यानंतर दॅट लीड टू ग्रेट सक्सेस शब्द आलेला आहे, यस आलेला आहे, म्हणजे ई आणि यस मॅच होत नाही, त्यासाठी आपण दुसऱ्या लाईनला नवीन लेटर दिलं आहे बी. तिसरी लाईन, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. इथं डी आलेलं आहे, म्हणजे लाईफ, सक्सेस आणि डी रोड तिघी मॅच होत नाही, त्याला पुन्हा सी नाव दिलं आहे. चौथी लाईन, दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस. आता सक्सेस यस, डिस्ट्रेस यस दोघी मॅच झाले, त्यासाठी आपण त्याला पुन्हा बी म्हणू शकतो. ह्यासाठी या संपूर्ण कवितेची रायमिंग स्कीम आपण लिखाण करू शकतो ABCB. पुढील 2 टांजाचं पण तुम्ही अभ्यास करा, तिथेसुद्धा हाच रायमिंग स्कीम येईल ABCB. त्यासाठी आपण इथं चूज करून लिखाण करायचं आहे की ह्या कवितेची जी काही रायमिंग स्कीम आहे ती ABCB ही आपल्याला सापडेल. क्वेश्चन नंबर 4, मॅच द लाईन्स इन कॉलम A विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम B. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. पहिली जोडी आपण बघूया, डिसिजन्स आय मस्ट मेक. आता ही लाईन तुम्ही काळजीपूर्वक बघा. आपण बऱ्याच वेळा काय म्हणतोय, आय मस्ट मेक डिसिजन, परंतु हे सरळ वाक्य झालं. ज्यावेळी असं सरळ वाक्य नसतं त्यावेळी आपण वाक्यातील शब्दांचा क्रम बदलतो. इथं डिसिजन आय मस्ट मेक, ज्या पद्धतीने शब्दांचा क्रम बदलतो आहे त्यावेळी ते इन्व्हर्जन अलंकार असतो आहे, त्यासाठी ह्या लाईनमध्ये इन्व्हर्जन अलंकार आलेला आहे. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. ज्यावेळी एखादं सेंटेन्स कोणाला तरी उद्देशून म्हटलेलं असतं त्यावेळी तिथे ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार असतो आहे. आता ह्या वाक्यामध्ये बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. येथे जो काही स्पीकर आहे तो देवाशी बोलतो आहे, मग इथं संभाषण आहे, इथं संभाषण असतं, उद्देशून बोललेलं असतं आहे, त्यावेळी तिथे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार असतो. त्यासाठी प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड ह्या काव्याच्या ओळीमध्ये ॲपॉस्ट्रॉफी अलंकार आलेला आहे. तिसरं सेंटेन्स बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. याच्यामध्ये बघा इथे डाऊनचा डी आहे, डार्कनचा डी आहे, म्हणजे डी हा डबल आलेला आहे. अशा वेळी तेथे ॲलिस्ट्रेशन
म्हणजे अनुप्रास अलंकार तिथे आलेला आहे. मेटाफर म्हणजे रूपक. त्याच्यानंतर शेवटचं सेंटेन्स बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इथं तुलना केलेली आहे. ज्यावेळी तुलना केलेली असते किंवा कंपॅरिझन असते तेथे मेटाफर अलंकार म्हणजे रूपक अलंकार असतो आहे. अशा पद्धतीने आपण इथं जोड्या लावा हा प्रश्न इथं सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ही ग्रुप ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. आपल्याला जर कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे, कसे प्रश्न विचारले पाहिजे ह्या संबंधी इथं प्रश्न आलेला आहे. त्यांनी काही मुद्दे पण दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचं आपल्याला इथं विश्लेषण करायचं आहे ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये. फॉर्मॅट, स्ट्रक्चर. दुसरा मुद्दा आहे साईज, लेंथ, हाऊ मच. तिसरा मुद्दा दिलेला आहे डज, डोंट, रूल्स अँड रेग्युलेशन्स. शेवटचा मुद्दा दिलेला आहे टाईप ऑफ क्वेश्चन, येस नो क्वेश्चन्स और WH क्वेश्चन. म्हणजे त्याचं इंटरव्ह्यूचं फॉर्मॅट कसं असलं पाहिजे, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, इंटरव्ह्यूची लेंथ, साईज किती मोठी असली पाहिजे, कशा पद्धतीने घेतली पाहिजे, डज, डोंट म्हणजे काय विचारलं पाहिजे, काय विचारता कामा नये, टाईप ऑफ क्वेश्चन आपण ते क्वेश्चन WH टाईप क्वेश्चन घ्यायचे का येस नो टाईप क्वेश्चन घ्यायचं. ह्या पद्धतीचं तुम्ही इथं विश्लेषण करावायचे. दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही इथं विश्लेषण करणं अपेक्षित आहे. तर पहिलं बघा फॉर्मॅट, स्ट्रक्चर. याच्यावरती तुम्ही काय उत्तर लिखाण करणं गरजेचं आहे. फॉर्मॅट मस्ट बी व्हेरी सिम्पल. इंटरव्ह्यूचा जो काही फॉर्मॅट आहे तो सिम्पल असला पाहिजे, साधा असला पाहिजे, किचकट असतं कामा नये, सर्वसामान्य समजेल असं असणं गरजेचं आहे. दुसरं, सिम्पल क्वेश्चन शुड बी आस्क. आपण इंटरव्ह्यूमध्ये साधे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. टू गेट आन्सर्स हॅविंग ॲक्युरेट इन्फॉर्मेशन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर, ऑल पॉईंट्स गिवन इन्फॉर्मेशन शुड बी कवर. आपण इंटरव्ह्यू घेत असताना सर्वसामान्य लोकांना जी काही माहिती संबंधित व्यक्तीकडून हवी असते ती माहिती त्याच्याकडून काढण्यासाठी आपण त्या पद्धतीने प्रश्न तयार करणं गरजेचं आहे, त्याला विचारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर साईज, लेंथ, हाऊ मच. द इंटरव्ह्यू शुड बी ब्रीफ, इट शुड बी कवर ऑलमोस्ट ऑल अस्पेक्ट. इंटरव्ह्यू ही लहान असणं गरजेचं आहे. त्या लहान इंटरव्ह्यूमध्ये सर्व पॉईंट्स हे कवर होणे तेवढंच महत्त्वाचे असते. मुद्दा आहे डज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द इंटरव्ह्यू. अननेसेसरी क्वेश्चन्स और पर्सनल क्वेश्चन शुड नॉट बी आस्क. आपण इंटरव्ह्यू घेत असताना ज्याची काही इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्या व्यक्तीला आपण पर्सनल क्वेश्चन विचारता कामा नये किंवा ज्या प्रश्नाची गरज नाही त्या प्रश्नही विचारता कामा नये. उदाहरणार्थ एखादा शेवकाची आपल्या इंटरव्ह्यू घ्यायची असेल तर त्याला आपण घरगुती त्याचे प्रश्न विचारता कामा नये अथवा ज्या प्रश्नाची गरज नाही ते प्रश्न विचारता कामा नये. दुसरा त्यातील काय मुद्दा आहे बघा, क्वेश्चन शुड बी विथ रेफरन्स टू द टॉपिक. आपण त्याला जे काही प्रश्न विचारणार आहोत तर त्या विषयाच्या अनुषंगानेच ते प्रश्न असणं गरजेचं आहे. शेवकाची जर इंटरव्ह्यू असेल तर समाजसेवे संबंधी आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. लँग्वेज शुड बी सिम्पल अँड पोलाईट. आपण जे काही भाषा वापरणार आहोत ती सिम्पल असणं गरजेचं आहे, नम्र असणं गरजेचं आहे, साधी असणं गरजेचं आहे. व्हल्गर लँग्वेज शुड बी अवॉइड. व्हल्गर म्हणजे उद्धटपणे आपण त्याला काही विचारता कामा नये, त्याचा अपमान होईल अशा पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीने लँग्वेज वापरता कामा नये. एक डिसेंट लँग्वेजचा आपण वापर करणं गरजेचं आहे. डज अँड डोंट्समध्ये एवढे सर्व मुद्दे आपण इंटरव्ह्यू घेत असताना कव्हर करणं गरजेचे आहे. क्वेश्चन नंबर 6, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. आपल्याला एखाद्या टीनेजरची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला इथं 10 प्रश्न तयार करायचे आहेत. 10 प्रश्न तयार करत असताना आपण कुठल्या मुद्द्याच्या अनुषंगाने ते प्रश्न तयार करायचे यासाठी त्यांनी खाली आपल्याला काही गाईडलाईन दिलेले आहे. त्या गाईडलाईनचा आपण वापर करून हे 10 प्रश्न तयार करायचे आहेत एका टीनेजरची मुलाखत घेण्यासाठी. पहिला पॉईंट्स आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यू. ज्या व्यक्तीची इंटरव्ह्यू घ्यायची त्या व्यक्तीचं इथं नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्या व्यक्तीचं इथं नाव लिहिणार. इथं इंटरव्ह्यू तुम्ही घेणार त्याचं इथं तुमचं नाव येणार. टॉपिक कुठल्या विषयावरती तुम्ही त्याला प्रश्न विचारणार बघा. पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट, बिझनेस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला व्यापार, म्युझिक, संगीत, आर्ट या संबंधी आपण त्याला प्रश्न विचारणार आहोत. आपण ते इंटरव्ह्यू कुठे घ्यायचे ते ठिकाण पण आपण निवडायचं आहे. स्टुडिओमध्ये घ्यायचे, TV चॅनलसाठी घ्यायचे, ऑडिटोरियम हॉल म्हणजे सांस्कृतिक हॉलसाठी घ्यायचे. त्याच्यानंतर डेट, टाईम आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी. त्याच्यानंतर 10 प्रश्न आपण तयार करत असताना ते प्रश्न कशा धर्तीचे असले पाहिजे याची त्यांनी मुद्दे दिले आहेत. मिक्सअप, येस नो क्वेश्चन्स. आपण काही येस नो टाईप, WH टाईप क्वेश्चन विचारणं गरजेचं आहे. प्लेस, प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन्स. वातानिर्मिती करणं गरजेचं आहे. कन्व्हर्सेशन शुड बी लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. आपण जे काही इंटरव्ह्यू घेणार आहे जे काही संभाषण असलं गरजेचं आहे ते सत्य वाटलं पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन. व्यक्तिगत प्रश्न आपण त्याला विचारता कामा नये. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड
चीप अँड व्हल्गर लँग्वेज. आपण व्हल्गर उद्धटपणे भाषा वापरता कामा नये. एवढे मुद्दे आपण प्रश्न तयार करत असताना वापरायचे आहेत. आता ते प्रश्नसुद्धा आपण तयार करून घेत आहोत. आता आपण 10 प्रश्न तयार करत आहोत. पहिला प्रश्न घ्या. युअर निक नेम इज गुड्डू, व्हॉट इज युअर रिअल नेम. आपण त्या मुलाला विचारणार तुझं निक नेम म्हणजे घरचं नाव गुड्डू आहे, तर तुझं खरं नाव काय. दुसरा प्रश्न आपण त्या विचारतो आहोत. व्हेन डिड यू स्टार्ट लर्निंग म्युझिक, तू संगीत शिकण्यास केव्हा सुरुवात केली आहे. थर्ड क्वेश्चन, हू वॉज युअर फर्स्ट गुरु, गुरु म्हणजे टीचर, तुझे पहिले गुरु कोण होते. फोर्थ क्वेश्चन, हाऊ ओल्ड वेअर यू वेन यू वन द प्राईज फॉर द फर्स्ट टाईम, तू जेव्हा पहिलं बक्षीस मिळवलं त्यावेळी तुझं वय किती होतं आहे. क्वेश्चन नंबर 5, डिड यू चेंज युअर गुरु टीचर, गुरु किंवा टीचर तुझे शिक्षक बदलले का जीवनामध्ये. व्हाय डिड यू चेंज युअर टीचर, बदलले असतील तर का बदलले. व्हेअर वॉज युअर लास्ट परफॉर्म, तू शेवटचं सादरीकरण स्टेजवरती केव्हा केलं आहे. हे झाले 7 प्रश्न. क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधने अपार्ट फ्रॉम तबला डू यू प्ले, तबलाच्या व्यतिरिक्त अजून तुला संगीतातील कुठलं साधन तू वापरतोय. तबला अँड फ्ल्यूट आर 2 डिफरंट इन्स्ट्रुमेंट, हाऊ डू यू प्ले फ्ल्यूट, फ्ल्यूट म्हणजे बासरी, अलोन विथ तबला. त्याने जर सांगितलं की मी बासरी वाजवतो, मग त्यासंबंधी आपण हा प्रश्न तयार केलेला आहे. तर तू तबला आणि बासरी हे दोघी वेगळे इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने दोघांची साथ देतोय. व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन, याच्यानंतर तुझा जीवनामध्ये काय प्लॅन आहे. हे आपण त्याला 10 प्रश्न इंटरव्ह्यूसाठी विचारू शकतोय. क्वेश्चन नंबर 7 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, कवितेचं रसग्रहण आपल्याला लेखन करायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथं मुद्दे दिले आहेत. इथं जरी मुद्दे जास्त असतील तरी आपल्याला नवीन फॉर्मॅटनुसार आपल्याला 5 मुद्द्यांचा इथं विचार करायचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे टायटल, दुसरा पोएट, तिसरा रायमिंग स्कीम, थीम, फिगर ऑफ स्पीच. मी तर ज्या काही खुणा करून दिलेल्या आहेत तेवढ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. टायटल म्हणजे कवितेचं जे काही शीर्षक आहे तिथं लिखाण केलं की आपल्याला अर्धा गुण मिळू शकतो आहे. पोएट, कवितेच्या शेवटी कवीचं नाव असतं ते आपण इथं लिखाण केलं की तो अर्धा गुण मिळतो आपण. रायमिंग स्कीम आपण इथं अभ्यास केलेला आहे. प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम आपण जर लक्षात ठेवली आणि लिखाण केलं तर आपल्या इथं 1 गुण मिळू शकतो आहे. त्याच्यानंतर थीम सेंटर आयडिया आपण लिखाण करू शकतो आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना इथं लिखाण करणं गरजेचं आहे. फिगर ऑफ स्पीच आपण ह्या कवितेमध्ये जवळजवळ 4-5 फिगर ऑफ स्पीचचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. त्यातील फक्त एक जरी आपण फिगर ऑफ स्पीच लिखाण केला तरी आपल्याला इथं 5 पैकी 5 गुण मिळू शकतो आहे. पासिंगसाठी हा अतिशय एक महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आपण सर्वांनी सोडवणं गरजेचं आहे. टायटल, अ टीनेजर प्रेयर, पोएट, जेम मॉर्स. तिसरा पॉईंट असेल रायमिंग स्कीम. येथे फक्त आपण ABCB एवढंच लिखाण करणं अपेक्षित आहे. मोठ्या उत्तराची गरज नाही. पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला ड्रॉप झालेला आहे तरीसुद्धा आपण अभ्यास करतो आहे. फेवरेट लाईन, आपल्या जे कवितेतील आवडती लाईन लिखाण करायची असेल तर आपण या कवितेतील कुठल्याही 2 ओळी इथं लिखाण करून मार्क मिळवू शकतो आहे. पुढचा मुद्दा आहे थीम सेंट्रल आयडिया. इथं सेंट्रल आयडिया हे उत्तर मी थोडं मोठं लिखाण केलेलं आहे, पण एवढं मोठं उत्तर अपेक्षित आहे. आपण छोटं उत्तर इथं लिखाण केलं तरी चालणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर अ टीनेजर प्रेज टू लॉर्ड टू शो हिम ऑर हर द राईट पाथ अँड वॉन्ट लॉर्ड टू वॉक विथ हिम ऑर हर. हे शेवटचे जे काही 2 लाईन आहेत एवढं उत्तर जरी आपण पाठ करून लिखाण केलं तरी ही सेंट्रल आयडिया होऊ शकते. पुन्हा वाचून दाखवतो. अ टीनेजर प्रेज लॉर्ड टू शो हिम or her the right path and want Lord to walk with him or her. नेक्स्ट पॉईंट फिगर ऑफ स्पीच. याच्यामध्ये आपण फक्त फिगर ऑफ स्पीच लिखाण करणं अपेक्षित आहे. लाईन ओळी लिखाण करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ इथं फक्त इन्व्हर्जन लिखाण केलं तरी चालणार आहे किंवा ॲलिस्टेशन एकच अलंकार लिखाण केलं तरी आपल्याला मार्क मिळू शकतो आहे. 2 लिखाण केलं तर अतिशय उत्तम, पण ओळी लिखाण करणे अपेक्षित नाही. क्वेश्चन नंबर 8 हा परीक्षेला विचारला जात नाही तरीसुद्धा आपण इथं सॉल्व करत आहोत. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेजर इयर्स. आपण इथं स्वतः कविता लिखाण करण्याचा प्रयत्न करायचा इंग्लिशमधून आणि परमेश्वराला प्रार्थना करायची की आपण आपल्या कुमारावस्थेमध्ये मदत कर. ह्यासाठी आपल्याला इथं कविता लिखाण करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाहीत. हा सहज आपल्याला सराव म्हणून व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी आलेला प्रश्न आहे. आपण इथं स्वतः कविता तयार करण्याचा सराव करावायचा आहे.
क्वेश्चन नंबर 8चा आपण इथं आन्सर लिखाण करतो आहे. ओ गॉड आय एम अ स्मॉल चाइल्ड. हे परमेश्वरा मी लहान मुलगा आहेस. शेव मी फ्रॉम द थॉट दॅट विल मेक मी गो वाईल्ड. मला चुकीच्या मार्गापासून प्रवृत्त करण्यासाठी तू वेळोवेळी मदत करत राहा. आय कॅन डिफरन्शिएट गुड अँड बॅड. डिफरन्शिएट म्हणजे फरक करणे. मला गुड आणि बॅड यांची तुलना करता येत नाही. सो समटाईम्स आय बिकम सो सॅड. त्यासाठी मी काही वेळा खूप नाराज होत असतोय. हेल्प मी टू चूज द राईट पाथ इन माय लाईफ. मला जीवनात चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी तू मदत करत राहा. क्वेश्चन नंबर 9. लुक अराउंड इन युअर विसिनिटी. विसिनिटी म्हणजे परिसर. युअर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर्स, क्लासमेट्स एक्सेट्रा. अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स who have made a name for themselves by doing some extraordinary. एक्स्ट्राऑर्डनरी म्हणजे असामान्य. ह्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या परिसरातील, मग तुमचे फॅमिली असेल, फ्रेंड, नेबर म्हणजे शेजारी, क्लासमेट वर्गमित्र यांच्यामध्ये जे काही टीनेजर वयातील मुले असतील, त्यांनी जर एखादं असामान्य काम केलं असेल तर त्यांनी काय असामान्य काम केलं आहे त्या संबंधीचा चार्ट आपल्याला इथं खाली पूर्ण करावायचा आहे. मग त्यात फॅमिलीमध्ये कोणी टीनेजर असेल, त्याने काही असामान्य काम केलं असेल तर ते लिखाण करायचं आहे, त्याचं नाव लिखाण करायचं आहे. फ्रेंडमध्ये असेल, नेबर्स म्हणजे शेजारी, क्लासमेट म्हणजे वर्गमित्र, नेमचे इथं त्या संबंधित मुलाचं नाव लिखाण करून आपण हे काम करू शकतो आहे. क्वेश्चन नंबर 9 आन्सर बघूया. फॅमिलीमध्ये जो काही टीनेजर असेल त्याचं नाव आपण लिहिलं अनिता. तिने काय विशेष केलेले? पास SSA इन स्पाईट ऑफ सेव्हरल ॲक्सिडंट. ते सगळे ॲक्सिडंट जीवनामध्ये काही समस्या असतील, ॲक्सिडंट झाले असतील, त्यात ती SSC चांगल्या गुणांनी पास झालेले. फ्रेंड्समध्ये अंकुश, त्याने काय केलं? सेव्ह अ चाइल्ड फ्रॉम अ वाईल्ड बिअर. त्याने एक रानटी अस्वलापासून एका मुलाचा प्राण वाचवला. हे त्याने एक्स्ट्राऑर्डिनरी काम केलेलं आहे, ते आपण मेन्शन केलेलं आहे. नेबरमध्ये अनंत, त्याने क्लेव्हरली कॉट रॉबर, चोरांना त्याने पकडलेले, हे त्याचं एक्स्ट्राऑर्डिनरी असामान्य काम आपण लिखाण केलं आहे. क्लासमेट म्हणजे अंजली, वन अ मेडल इन द कॉमनवेल्थ गेम. कॉमनवेल्थ गेममध्ये तिने मेडल मिळवलं, हे तिचं एक्स्ट्राऑर्डिनरी. अशा पद्धतीने आपण हा चार्ट पूर्ण करून ही एक्झरसाईज आपण सॉल्व केलेली आहे.